नमस्कार मंडळी, मी डॉक्टर स्मिता. मुक्ताई प्रकाशनतर्फे काही दिवसांपूर्वी काव्यरचना स्पर्धा आयोजित केली गेली होती. मुक्ताई प्रकाशनचे सर्व वाचक, सभासद आणि हितचिंतक यांनी या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला. आपल्या सर्वांकडून आलेल्या कविता अत्यंत सुंदर होत्या. आम्हा सर्वांच्या मनामध्ये या कवितांनी आपला एक विशेष ठसा उमटवला आहे. परीक्षक मंडळाच्या गुणांकनानंतर प्रथम क्रमांक प्राप्त झालेली जी कविता आहे त्याचं आपण आज वाचन करणार आहोत. स्वानंद चिंतामणी कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे ओंजळ. झाडाखाली उभा राहिलो फांदी क्षणभर पाहून डोले, झाडाखाली उभा राहिलो फांदी क्षणभर पाहून डोले, मुक्तपणे मग भरली माझ्या रित्या ओंजळीत ताजी फुले, मुक्तपणे मग भरली माझ्या रित्या ओंजळीत ताजी फुले, सरिते काठी प्रभात वेळी अर्घ्य द्यायला क्षणभर झुकलो, सरिते काठी प्रभात वेळी अर्घ्य द्यायला क्षणभर झुकलो, ओंजळ भरून तिचेच पाणी तिला अर्पून अर्पण शिकलो, ओंजळ भरून तिचेच पाणी तिला अर्पून अर्पण शिकलो, अंधाराने भरण्याआधी, अंधाराने भरण्याआधी डोळ्यांमध्ये गर्द काजळ, अंधाराने भरण्याआधी डोळ्यांमध्ये गर्द काजळ, संधिकाल हा आठवणींचा करी केशरी माझी ओंजळ, संधिकाल हा आठवणींचा करी केशरी माझी ओंजळ, रात्र सारुनी जागे सृष्टी, रात्र सारुनी जागे सृष्टी पहाट वेळी दहीवर ओले, ओंजळ करता उघडी थोडी हाती त्यांचे मोती झाले, ओंजळ करता उघडी थोडी हाती त्यांचे मोती झाले, सुखे भेटता मिठी मारतो दुःख पाहता ना गडबडतो, सुखे भेटता मिठी मारतो दुःख पाहता ना गडबडतो, ओंजळ पुरते पोटासाठी, ओंजळ पुरते पोटासाठी तरीही आपण किती मागतो, ओंजळ पुरते पोटासाठी तरीही आपण किती मागतो, अंतर ज्याचे निर्मळ आहे सस्मित वदनी नेहमी दिसे, अंतर ज्याचे निर्मळ आहे सस्मित वदनी नेहमी दिसे, स्वानंदाने ओंजळ त्याची, स्वानंदाने ओंजळ त्याची रोज श्रीहरी तो भरत असे, रोज श्रीहरी तो भरत असे. अशी ही अत्यंत सुंदर कविता लिहिली आहे स्वानंद चिंतामणी कुलकर्णी, राहणार शिरोळ यांनी. खूप खूप